नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण एडी स्टोनची नथ कशी बनवायची ते बघत आहोत. त्यासाठी लागणारी ही वायर मी 22 गेजची वायर घेतलेली आहे. मायक्रो पॉलिश आहे. त्याच्यानंतर 1 mm चे आपले हे गोल्डन कलरचे मोती मनी, 4 mm चा एडी बॉल, त्याच्यानंतर एक ग्रीन कलरचा कुंदन घेतलेला आहे आणि रेड कलरचे कुंदन स्टोन आहे ते एडी स्टोन हे घेतलेले आहे. आणि त्याच्यानंतर 4 mm चे इथे मी व्हाईट कलरचे पर्ल घेतलेले आहे. त्याच्यानंतर आपल्याला लॉरियल सुद्धा इथे लागणार आहे आणि त्याचबरोबर 0.30 गेजची ही वायर घेतलेली आहे. तर या ठिकाणी तुम्ही 0.3 नंबरची सुद्धा वायर वापरू शकता. फक्त काय होतंय, थोड्या दिवसानंतर एक 3-4 महिने वगैरे गेल्यानंतर ही जी 0.3 नंबरची वायर आहे ही काही दिवसांनी अशी फेड होते, म्हणजे काळी पडते. आणि ही जी आहे 0.30 नंबरची गेज वायर ही याचा कलर अजिबात जात नाही. ही जशी आहे तशीच्या तशी राहते. त्याच्यामुळे मी नथ बनवण्यासाठी या वायरचा वापर करते. सगळ्यात आधी आपण काय करूया, ह्या एडी स्टोन आहेत त्याचे आपण एक फ्लॉवर बनवून घेऊया. ते आता कसे बनवायचे मी दाखवते. 0.30 गेजची वायर जी घेतलेली आहे या वायरमध्ये आपल्याला हे स्टोन असे टाकायचे आहे. हे असे होल असतात त्याला. तर इथे मी 3 स्टोन घेतलेले आहेत. अशा पद्धतीने हे इथे मी टाकून घेते आणि त्याचा आपल्याला एक छोटासा फ्लॉवर बनवून घ्यायचा आहे. इथे बघू शकता अशा पद्धतीने हे मी टाकलेले आहेत. आणि काय करायचं आहे, सुरुवातीचं जे टोक आहे ते सुरुवातीचं टोक पुन्हा एकदा आपल्याला हे बघा अशा पद्धतीचा आपल्याला फ्लॉवर बनवायचा आहे. तर ही जी वायर आहे छोटी ती पुन्हा आपल्याला पहिल्या स्टोनमधून अशी बाहेर काढायची आहे. पहिल्या स्टोनमधून दुसऱ्या स्टोनमधून पुन्हा रिपीट करत जायची आहे. पहिल्या टाकली, त्याच्यानंतर दुसऱ्या आणि दुसऱ्या टाकून परत पुन्हा तिसऱ्या, अशी 2 वेळा आपल्याला ही वायर टाकून घ्यायची आहे. तर इथून आपण पुन्हा इथे हा टाकू अशी वायर. बघू शकता सुंदर असं आपलं हे एडी स्टोनचं फ्लॉवर रेडी झालेलं आहे. थोडं आपण प्लायरने याला असं खेचूया आणि याच्यानंतर या दोन्ही वायरना पकडून असा इथे पीळ द्यायचा आहे. हे बघा सुंदर असं आपलं हे फ्लॉवर रेडी झालेलं आहे. आणि इथे कट करून टाकूया आपण एक्स्ट्राची वायर आहे ती. आणि हे जे टोक आहे ते थोडासा आतल्या साईडला बेंड करायचं आहे. अशा पद्धतीने आपलं हे फ्लॉवर रेडी झालेलं आहे. आता ही 15 सेंटीमीटरची आपली 22 गेजची मी वायर घेतलेली आहे. त्या वायरला आता काय करायचं, राऊंड नोच प्लायरच्या मदतीने एक असा गोल लूप बनवून घेऊया. सुरुवातीला हे बघा अशा पद्धतीने आपण एक इथे लूप बनवून घेतला. आणि हा जो एडी स्टोन आहे तो आपल्याला इथे असा पॅक करायचा आहे. ते मी आधी ही वायर अशी बांधून घेते. एक्स्ट्राचं जे टोक आहे ते आपण आता सुरुवातीचं ते कट करून टाकू. त्याच्यानंतर हा स्टोन आहे एडी कुंदन, त्याला असे हे होल असतात. तो आता आपल्याला व्यवस्थित इथे पॅक करून घ्यायचा आहे. तर तुम्ही अशी होल मधून वायर काढायची आहे. हा स्टोन इथे मी पॅक करून घेतलेला आहे व्यवस्थित. आता याच्यामध्ये आपल्याला 4 mm चा व्हाईट कलरचा एक मोती टाकायचा आहे आणि 1 mm चे जे मोती आपण घेतले होते त्यातला एक वापरायचा आहे. आणि सेम आपण 1 mm चा मोती बाजूला करून 4 mm च्या मोत्यातून, पांढऱ्या मोत्यातून अशी वायर खाली काढायची आहे.
जसं मोती फ्लॉवर वगैरे बनवतो सेम त्याच पद्धतीने आपल्याला इथे आता मोती जोडून घ्यायचे आहेत. तर हे बघा, इथे मी अशी हे मणी टाकून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर हे आता मोती आपल्याला इथे या स्टोनला अटॅच करून घ्यायचे आहेत. तर काय करायचं, इथे जे होल आहेत कुंदनला, त्या कुंदनमधून ही जी वायर आहे ती अशी आपल्याला बाहेर काढायची आहे. हे बघा, आणि हे मोती आपल्याला असे थोडे असे जरा जवळ करून घ्यायचे. मध्ये जो गॅप आहे तो भरून निघेल. तर 2-2 मोत्यांचा असा गॅप, 2-2 मोती पकडून आपल्याला हे मोती जवळ करायचे आहेत. पहिले 2 घेतले, त्याच्यानंतर परत पुढचे 2 घेतले, असं करत करत पाठीमागे यायचं. म्हणजे हे फिनिशिंग अगदी व्यवस्थित छान दिसेल. आणि आता हे स्टोनला आपल्याला पॅक करून घ्यायचे आहेत. हे अजून स्टोनला पॅक झालेले नाहीत. तर 2-2 मोत्यांच्या मधून अशी वायर खाली काढायची आहे. अगदी व्यवस्थित हे मोती आपले पॅक झालेले आहेत. आता याच वायरमध्ये आपल्याला काय करायचं आहे, 1 mm चे मोती टाकायचे आहेत. जे 1 mm चे आपण मोती घेतले होते ते टाकून घ्यायचे आहे. तर हे बघा, ह्याच वायरमध्ये मी 1 mm चे 6 मोती टाकून घेतलेले आहेत. आणि आपल्याला इथे असं ह्या मोत्यांच्या आणि कुंदनच्या मध्ये हे असे फिट करायचे आहेत. तर इथे आधी आपण ह्या मोत्याला अशी बांधून घेऊया. हे बघा, आणि पुन्हा एकदा आपण त्याच्यातून अशी वायर खाली काढायची. अशाच प्रकारे आपण इथे अजून एका ठिकाणी पॅक करून घेऊ. तर इथे मी 2 ठिकाणी पॅक केलेली आहे. आणि एका मोत्याला अशी वायर आपल्याला ही गुंडाळायची आहे, एक फेरा मारून घ्यायचा आहे. आणि अशीच वायर आपल्याला इथे पाठीमागून इथे आणायची. इथे फक्त एक असा फेरा द्यायचा आहे आपल्याला, असं फिरवून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपण जो हा फ्लॉवर बनवला होता तो इथे आपल्याला असा जोडून घ्यायचा आहे. तर सेम याच्यामध्ये जे होल आहे त्या होलने आपण ह्याला असं पॅक करून घेऊ, वायर आणि हे फ्लॉवर. खूप सुंदर असं लुक येतो. हे बघा, तर अजून 1-2 वेळा मी व्यवस्थित पॅक करून घेते. तर हे बघा, हा मी असा जे फ्लॉवर आपण रेडी केलं होतं ते व्यवस्थित पॅक केल्यानंतर आता इथे मला थोडा इथे मध्ये गॅप दिसतोय. तर हा जो गॅप आहे तिथे मी एक 2 mm चा मोती टाकते गोल्डन कलरचा, म्हणजे तो गॅप अगदी व्यवस्थित म्हणजे फिल होऊन जाईल. इथे व्हाईट कलरचा किंवा गोल्डन कलरचा कोणताही मोती टाकला तरी चालेल. हे बघा, म्हणजे हा असा गॅप दिसणार नाही इथे. तर मी काय केलं, इथे एक मोती टाकला, त्याच्यानंतर पुन्हा इथे एक टाकला, ह्या 2 मोत्यांच्या मध्ये एडी स्टोनच्या. आता पुन्हा काय करते, इथे एक मोती टाकते 2 mm चा, म्हणजे फिनिशिंग अगदी व्यवस्थित, मध्ये कोणताही तिथे गॅप राहणार नाही. हे बघा, अशा पद्धतीने. तर आता हा पॅच पॅक झाल्यानंतर इथे मी 4 mm चा मोती एडी बॉल आहे हा याच्यामध्ये टाकून घेते असा, आणि इथे पॅक करून घेते. खालच्या साईडने आपल्याला वायर आणायची आहे, म्हणजे ती वायर बॅक साईडला राहील. 2 वेळा पॅक केल्यानंतर आपल्याला लॉरियल्स टाकायचे आहे. या वायरमध्येच लॉरियल्स टाकून घेते, आणि ते लॉरियल सुद्धा इथे बांधून घेऊया आपण. आणि त्याच्यानंतर व्यवस्थित आपण इथे लास्टला फिनिशिंग करून घेऊया. इथे 4 ते 5 वेळेला आपल्याला ही
वायर अशी जसं आपण स्प्रिंग बनवतो त्याच पद्धतीने इथे गुंडाळून घ्यायची आहे. वायरचं पुढचं जे टोक आहे ते प्रेस करून घेऊ. तर हे बघा आपल्या नथीचा असं शेप बनलेला आहे. तर काय करायचं आहे, अजून थोडासा आपल्याला असं बेंड करायचं पूर्ण. इथे आणि थोडं इथे असं आपल्याला एक्स्ट्रा इथे वायर ठेवायची आहे. हा जो लूप आपण बनवलेला आहे सुरुवातीचा, या लूपच्या इथे थोडे वरती जवळ 1 सेंटीमीटर असं आपण स्पेस ठेवणार आहोत. म्हणजे आपला इथे दुसरा लूप रेडी होईल. आता काय करायचं आहे, राऊंड नोज प्लायरच्या मदतीने मी इथे हा गोल लूप असं बनवून घेते. तर हे बघा मी असं इथे एक लूप बनवून घेतलेला आहे. त्याच्यानंतर फक्त आपल्याला अशी वायरमध्ये पकडायची आहे बोटांमध्ये आणि फक्त उजव्या बाजूला असा टर्न करायचा आहे. अगदी सिंपल. आणि थोडंसं आतल्या साईडला इथे आपण बेंड करून घेऊ. तर हे बघा किती सुंदर एडी स्टोनची नथ आपली रेडी झालेली आहे. तर तुम्ही सुद्धा अशाच प्रकारच्या सुंदर सुंदर नथ बनवून येणाऱ्या गणेशोत्सवामध्ये किंवा या श्रावण महिन्यामध्ये तुम्ही वेअर करू शकता. तर अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की द्या. तर चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनही नक्की दाबा, जेणेकरून इथून पुढचे व्हिडिओज मिस होणार नाहीत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार. थँक्यू.